येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की आज पुन्हा एक वार या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये देव परमेश्वराने आम्हाला त्याच्या चरणाजवळ येण्याची ही सुसंधी दिलेली आहे. आपण यावेळेस या उपासनेमध्ये आपण प्रभूला समर्पित होऊया आणि परमेश्वराने या उपासनेद्वारे आम्हाला आशीर्वादित करावं. त्याच्या पवित्र वचनाद्वारे देखील देव परमेश्वराची वाणी आमच्यापर्यंत पोहोचावी ही देखील आपण यावेळेस प्रभूला प्रार्थना करूया. या प्रियांनो, आपण यावेळेस आपल्या कुटुंबासमवेत, आपल्या कुटुंबातील प्रियजनांसमवेत या प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. आपण प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला उंचवत आहोत बाप्पा. कारण प्रभू तू आमचा जिवंत देव आहे. तुझ्या दयेकृपेने या जिवंतांच्या भूमीवर प्रभू आम्ही जीवित आहोत बाप्पा. प्रभू परमेश्वर, आज या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये प्रभू तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी देत आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझे आभार मानतो बाप्पा. प्रभू, आज या समय प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर पित्या उपस्थित झालेलो असताना प्रभू, आज या उपासनेद्वारे तू आम्हाला तुझ्या आध्यात्मिक आशीर्वादांनी परिपूर्ण कर आणि प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझी कृपा आम्हास प्राप्त होऊ दे, हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू पित्या, यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना, प्रत्येक कुटुंबांना, लहान थोर व्यक्तींना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू, आज तू आमच्या प्रत्येकाशी बोल आणि प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनाचं संरक्षण केवळ प्रभू तुझ्याद्वारे व्हावं, हीच आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणाने मागत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो, देवाची स्तुती असो. या आपण यावेळेस मिळून परमेश्वराच्या गौरवाकरिता, त्याच्या स्तवनाकरिता काही गीतं गाऊया, त्याच्या नावाला उंचवूया आणि प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. पुढील येणारे जे स्क्रीनवर गीत आहे, या गीतांसमवेत आपण मिळून देव परमेश्वराची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. करिता धावा देतो सुख, जगवेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. करिता धावा देतो सुख, करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. पापी जग तारायाला, पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार.
म्हणे आता तरी फिर माते परी देतो धीर म्हणे आता तरी पीर म्हणे आता तरी फिर म्हणे आता तरी फिर ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम देई वारंवार क्षेम देई वारंवार क्षेम ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार तेरा अनुग्रह मेरे लिए काफी है सारे जीवन के लिए तेरी योजना मेरे लिए हानि की नहीं आशीषों की है सागर की गहरी डगर में कश्ती कहीं
फंस न जाए जीवन के लंबे सफर में, दिशाएं बदल ही न जाए। पर मुझको है भरोसा ईश्वर पर, ले जाएगा उसकी राहों पर मुझको है भरोसा ईश्वर पर, ले जाएगा अपनी राहों पर। आमीन, आमीन, तेरा अनुग्रह मेरे लिए काफी है सारे जीवन के लिए। तेरी योजना मेरे लिए हानि की नहीं, आशीषों की है। या आपण यावेळेस पुन्हा एक वार प्रार्थनेमध्ये प्रभूला समर्पित होऊया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करीतो आमच्या स्तवनाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची तू दया कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हाला सदैव प्राप्त होऊ दे, हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू परमेश्वर, आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. पुढे तुझ्या वचनावर मनन चिंतन करीत असताना तू आमच्या समवेतो आणि प्रभू तुझी दैवाणी आमच्या कानी पडू, हीच आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ प्रभू राय आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो आणि प्रार्थना आमचं धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, यावेळेस आपण आपल्या आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्रभागाचं आपण वाचन करूया. आपण यावेळेस विशेष करून स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 84 आणि त्याचं 11वं वचन आज आपल्या मरणाकरिता आपण निवडलेलं आहे. आपण त्याचं वाचन यावेळेस सर्वजण मिळून करूया. आपापल्या पवित्र शास्त्रातून आपण यावेळेस काढूया जुना करार यातील स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 84 आणि त्याचं 11वं वचन. द बुक ऑफ साम 84 वर्स 11. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तमते दिल्या वाचून तो राहणार नाही. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तमते दिल्या वाचून तो राहणार नाही. परमेश्वर देव वाचण्यात आलेले हे वचन आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाचं करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, आपण आज या समय प्रभूच्या सानिध्यामध्ये आहोत. प्रभूची उपकार स्तुती करीत आहोत, कारण तो परमेश्वर देव आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये आमच्या सोबत आहे. खरोखर तो परमेश्वर देव आमची काळजी घेत आहे. जेव्हा प्रियांनो आपण आज या स्तोत्राकडे पाहतो तर हे स्तोत्र आम्हाला विशेष करून या ठिकाणी सांगतं की जो दावीद आहे त्याला परमेश्वराच्या निवासस्थानाची जी तळमळ लागलेली आहे त्याविषयी आम्हाला विशेष करून हे स्तोत्र जे आहे सांगतं. पण या स्तोत्रामध्ये जर आम्ही आपलं लक्ष केंद्रित करतो, याच्या वचनांकडे जर आम्ही पाहतो तर आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की जे रूपक या ठिकाणी या स्तोत्रामध्ये वापरण्यात आलेलं आहे ते रूपक, ते मेटॅफर जे आहे ते जणू एका प्रवाशाचं आहे. एक प्रवासी जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात करतो, या जगामध्ये जेव्हा तो वावरत आहे, तो आपलं जीवन जगत असताना, वावरत असताना विशेष प्रकारे तो या जगामध्ये एक प्रवासी आहे. आणि तो प्रवासी असताना त्याच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टींची त्याला आवश्यकता आहे, कुठल्या गोष्टींची त्याला उत्कंठा लागलेली आहे, कुठल्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये गरजेच्या आहेत, कुठल्या गोष्टींकडे त्याने धाव घेतली पाहिजे, कुठला मार्ग त्याने निवडला पाहिजे, या अनुषंगाने आम्हाला हे स्तोत्र जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि जेव्हा आम्ही या स्तोत्रामधील जे रूपक, जे मेटॅफर या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे, जे रूपक आहे की एक प्रवासी
तो आपल्या जीवनामध्ये काय अपेक्षा बाळगतो, त्याच्या जीवनामध्ये कुठल्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, यातून जात असताना जेव्हा आम्ही पाहतो तर आम्हाला या ठिकाणी आढळून येईल की परमेश्वर देव जो आहे तो प्रत्येक त्या प्रवाशांच्या समवेत आहे. जे लोक प्रवासी म्हणून या जगामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहेत त्या प्रत्येकांच्या समवेत तो आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आम्ही जे देवाचे निवडलेले आहोत, आम्हाला परमेश्वराने जे त्याच्याकरिता वेगळं केलेलं आहे, आम्ही प्रत्येक विश्वासणारे, ख्रिस्ती विश्वासणारे आज या जगामध्ये प्रवासी म्हणून आहोत. आम्हाला विशेष प्रकारे ज्या देशात आम्हाला जावयाचं आहे, जो सियोन देश देवाने आम्हाकरिता ठेवलेला आहे, त्या सियोन देश जो आहे तो आमचा विशेष प्रकारे ते आमचं शेवटलं ठिकाण आहे. पण या जगामध्ये आम्ही प्रवासी आहोत. वी आर द ट्रॅव्हलर्स इन दिस वर्ल्ड. आम्ही प्रवासी आहोत. आणि माझ्या प्रियांनो, या प्रवासामध्ये जेव्हा आम्ही पुढे जात आहोत, आमच्या ध्येयाकडे, त्या सार्वकालिक जीवनाकडे, देवाच्या राज्याकडे, देवाच्या समक्षतेमध्ये जाण्याकरिता जेव्हा आम्ही आज या जगामध्ये स्वतःला तयार करत आहोत, तर अनेक प्रकारचे संकट आमच्या जीवनामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी आमच्या जीवनामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आमच्या जीवनामध्ये उद्भवत आहेत. पण आमचा प्रवास हा थांबला न थांबता, हा प्रवास जो आहे तो नेहमी चालू असला पाहिजे. या प्रवासामध्ये आम्ही कुठेच न थांबता आमच्या जीवनाचा जो प्रवास आहे तो आम्ही सुरू ठेवला पाहिजे. आणि म्हणून त्याकरिता आम्हाला देव जो आहे तो आमच्या जीवनामध्ये गरजेचा आहे. कारण देव परमेश्वर हा आमच्या जीवनाचा आधार आहे. तो देव परमेश्वर आमच्या जीवनाचा तारणारा आहे. तो देव परमेश्वर आमच्या जीवनाचा आमचा मार्गदर्शक आहे. तो सततचा मार्गदर्शक आहे. तो आम्हाला कधीच सोडत नाही. वचन आम्हाला सांगतो तो आम्हाला कधीच अनाथ असं टाकत नाही, पण तो युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या समवेत आहे. या युगामध्ये आम्ही जो हा प्रवास करीत आहोत, देव परमेश्वराने त्याच्या गौरवाकरिता हे जे जीवन आम्हाला दिलेलं आहे, त्याने आम्हाला निवडलेलं आहे. या प्रवासाच्या शेवटपर्यंत देव परमेश्वर आमच्या समवेत आहे. आणि जे आमचं ध्येय आहे त्या सार्वकालिक जीवनाचं, देवाच्या समक्षतेचं, देवाच्या राज्याचं, त्या सियोन देशाचं, त्या देशामध्ये देव परमेश्वर आम्हाला घेऊन जाईल. पण हा प्रवास आम्हा प्रत्येकाला करावयाचा आहे. हा प्रवास आम्हाला पूर्ण करावयाचा आहे. पण या प्रवासातून जात असताना आमच्या जीवनामध्ये अडीअडचणी येतील, समस्या येतील, आमच्या जीवनामध्ये भीतीवह परिस्थिती निर्माण होईल. पण परमेश्वर देव त्या परिस्थितीमध्ये आमच्या समवेत आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही या स्तोत्रातील या वचनाकडे जे आज आम्ही वाचलेलं आहे, स्तोत्र 84 आणि त्याचं 11 वचन म्हणतं, परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. आम्ही जर या जगामध्ये प्रवासी आहोत, आम्हाला विशेष प्रकारे या स्तोत्रामध्ये जे रूपक वापरण्यात आलेलं आहे एका प्रवासाचं, माझ्या प्रियांनो, जर आम्ही स्वतःला ते प्रवासी, देवाचे प्रवासी या जगामध्ये आम्ही जर स्वतःला पाहत आहोत, तर परमेश्वर देव आम्हाला आज अभिवचन देत आहे. आज आम्ही ज्या विषयावर मननचिंतन करणार आहोत तो विषय आम्हाला जणू अशा प्रकारे सांगतो, द प्रिव्हिलेजेस ऑफ अपराईट. सरळ जनांचे विशेषाधिकार. सरळ जनांचे विशेषाधिकार म्हणजे जे सात्विकपणे चालतात त्यांना कुठले विशेषाधिकार विशेष करून प्राप्त आहे, हे आम्ही आज मनन चिंतनाच्या माध्यमातून समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. वी हॅव सम प्रिव्हिलेजेस ॲज द ट्रॅव्हलर ऑफ गॉड इन दिस वर्ल्ड. देवाचे प्रवासी या नात्याने या जगामध्ये असताना आम्हाला काहीतरी विशेषाधिकार प्राप्त आहे. ते विशेषाधिकार आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घेणे गरजेचे आहे. ते आम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिले की आम्हाला कुठले प्रिव्हिलेजेस आहेत, कुठले विशेषाधिकार आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहेत, तर आम्ही या ठिकाणी पाहतो की सर्वात पहिली गोष्ट की देव आमच्या बाजूने आहे. देव आमच्या बाजूने आहे. त्याने आम्हाला एकटं सोडलेलं नाही. वचन या ठिकाणी म्हणतं की परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. पहिली गोष्ट आम्ही या ठिकाणी जाणून घेत आहोत, समजून घेत आहोत, जे आम्ही प्रवासी या जगामध्ये आहोत, आम्हाकरिता एक प्रिव्हिलेज परमेश्वराने दिलेला आहे. तो विशेषाधिकार हा आहे की देव परमेश्वर आमच्याकरिता सूर्य आहे. देव परमेश्वर आमच्याकरिता सूर्य आहे. माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रातील हे एक वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे आढळून येतं की त्या ठिकाणी देव परमेश्वराला सूर्याची उपमा ठळकप्रमाणे देण्यात आलेली आहे. डायरेक्टली इट हॅज बीन मेन्शन दॅट गॉड इज द सन. परमेश्वर देव जो आहे तो सूर्य आहे, हे प्रत्यक्षरित्या या ठिकाणी ठळक दृष्टिकोनातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर इतर पवित्र शास्त्रातील वचनं जर आम्ही पाहतो तर आम्हाला दिसून येईल की परमेश्वर जो आहे त्याला तेज अशा प्रकारे म्हणण्यात आलेलं आहे. त्याला प्रकाशाची उपमा देण्यात आलेली आहे. त्या परमेश्वराला विशेष प्रकारे एक मोठा प्रकाशासारखा तो आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. पण हे एक वचन आम्हाला या ठिकाणी आढळून येतं की यामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर देव हा सूर्य आहे.
गॉड इज द सन. परमेश्वर देव जो आहे हा सूर्य आहे. माझ्या प्रियांनो, या सूर्याची गरज काय? जर आम्ही जुना काळ जर आम्ही पाहिला, जुना करार जर आम्ही पाहतो, इस्रायल लोकांचा इतिहास जर आम्ही पाहिला, तर आम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल की विशेष प्रकारे त्या जुन्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. जे प्रवासी प्रवास करत होते त्यांना प्रवास करण्याकरिता केवळ दिवसच असे. रात्रीच्या समयी ते प्रवास करीत नव्हते, अंधाराच्या समयी ते प्रवास करीत नव्हते. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत ते प्रवास करीत होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना किंवा जंगल मार्गाने जात असताना, रानातून जात असताना ते विशेष प्रकारे अशा पद्धतीने प्रवास करीत असे की जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत ते प्रवास करीत. आणि जेथे सूर्य मावळला, ज्या ठिकाणी अंधकार झाला, त्या ठिकाणी ते आपला प्रवास थांबवित असत. त्या ठिकाणी ते पुढे प्रवास करीत नव्हते. कारण आजच्या जगामध्ये जेव्हा आम्ही पाहतो की आमच्या विशेष प्रकारे रस्त्यांनी जर आम्ही पाहिलं तर चांगले जे स्ट्रीट लाईट्स आहेत, जे दिवे आहेत, रस्त्यावरचे दिवे, ते आम्हाला त्या ठिकाणी लावलेले आहेत असे आढळून येतात. आम्ही ज्या गाड्या वापरतो, दुचाकी असो, चारचाकी असो, त्या गाड्यांना विशेष प्रकारे हेडलाईट आहेत. ते आम्हाला त्या अंधकारामध्ये प्रकाश देण्याचं कार्य करतात. जर जुना काळ आम्ही पाहिला तर आम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल की प्रवास करीत असताना अशा प्रकारच्या सुखसोयी जी आहेत त्या प्रवाशांकरिता उपलब्ध नव्हत्या. आणि म्हणून ते जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत ते प्रवास करीत असत. जेथे अंधकार झाला तेथे ते प्रवास थांबवित असत आणि परत सूर्यप्रकाश, सूर्योदय होण्याची ते वाट बघत असत. आणि जेव्हा सूर्योदय होईल त्यावेळेस ते आपल्या प्रवासाची सुरुवात पुन्हा एक वार करीत होते. आणि परत जेव्हा अंधकार होईल, सूर्य मावळून जाईल, त्यावेळेस ते आपला प्रवास थांबवित असत. अशा प्रकारे प्रवास करण्याची जी पद्धती आहे त्या काळच्या समयी होती. अंधकार जो आहे, ज्यावेळेस अंधकार होत असे त्यावेळेस विशेष प्रकारे रात्रीच्या समयीचे भय जे आहे ते लोकांना त्या ठिकाणी भयभीत करीत होते. रात्रीच्या समय जे चोर लुटारू आहेत ते देखील प्रवास करीत असताना जे लोक प्रवास करीत आहेत त्या ठिकाणी डाकू डकेती जी आहे ती त्या ठिकाणी होत असेल. म्हणून त्या लोकांपासून देखील त्यावेळेस धोका होता. आणखी जर परिस्थिती आम्ही पाहिली तर प्रवास करीत असताना जर तो सूर्य एखाद्या जंगलामध्ये, रानामध्ये जर मावळलेला आहे, जर त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागलं तर तो रात्रीचा समय जो आहे तो त्यांना भीतीदायक होता. एखादं जंगली जनावर येऊन त्या ठिकाणी त्यांना खाऊन तर टाकणार नाही, त्या ठिकाणी कुठला तरी एखादा वाघ येऊन त्यांना खाऊन तर टाकणार नाही. त्या प्रवासामधील जे धोके आहेत ते त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती होते. ते धोके जे आहेत त्यांनी ते भयभीत होत होते. अंधकार जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी भीतीदायक असा होता. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्या अंधकारामध्ये देखील आम्हाला एक गोष्ट आढळून येते की जी रात्रीच्या समयची जी थंडी आहे, तो जो थंड्याचा जो वारा आहे तो देखील फार थंडगार असे. आणि म्हणून जो विशेष प्रकारे जो अंधकार आहे तो त्या ठिकाणी त्यांना थंडीने देखील मारून टाकणारा होत असे. आणि म्हणून लोक जे आहेत ते दिवसा प्रवास करण्याचा नेहमी प्रयत्न करीत होते. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो जेव्हा प्रवाशीची उपमा या स्तोत्रामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला विश्वासणाऱ्याला देण्यात आलेली आहे, ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे, ज्याचा विशेष प्रकारे परमेश्वर देव जो आहे तो आधार आहे, परमेश्वराला ज्याने आपला आधारस्तंभ मानलेला आहे, अशा व्यक्तीकरिता परमेश्वर कोण आहे तर तो सूर्य आहे, याची उपमा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परमेश्वर देव त्याच्या वचनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी तुम्हाकरिता सूर्य असा आहे, मी तुमच्याकरिता विशेष करून प्रकाश असा आहे. परमेश्वर देवाने या ठिकाणी ही उपमा त्याच्या पवित्र वचनातून हे अभिवचन आपल्या पवित्र वचनातून विश्वासणाऱ्यांना दिलेलं आम्हाला या ठिकाणी आढळून येतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देव परमेश्वरासोबत आम्ही देखील आमच्या जीवनाची जेव्हा वाटचाल करीत आहोत, आम्ही प्रकाशामध्येच आहोत अशा प्रकारे आम्ही म्हणत नाही. या जगामध्ये आम्ही जेव्हा प्रवास करीत आहोत माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देखील अंधकार येत आहे, आमच्या जीवनामध्ये देखील ती भीतीदायक परिस्थिती येत आहे. पण परमेश्वर देव आम्हाला सांगू इच्छितो, मी तुम्हाकरिता सूर्य आहे. परमेश्वर देव हा सूर्य आहे, वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. माझ्या प्रियांनो, जर सूर्य हे प्रिव्हिलेज, हा जो विशेषाधिकार आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की परमेश्वर देव जेव्हा सूर्याची उपमा त्याला देण्यात आलेली आहे, तो म्हणत आहे की मी सूर्य आहे. याचा अर्थ सूर्याला जर आम्ही पाहिलं तर इट इज द सोर्स ऑफ लाईट, प्रॉस्पेरिटी, प्लेजर अँड लाईफ. सूर्य जो आहे तो विशेष प्रकारे प्रकाशाचा उगम आहे. सूर्य जो आहे त्यामध्ये समृद्धी आहे, त्यामध्ये जीवन आहे, त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये भीती नाही आहे. कारण जेव्हा दिवसा ढवळ्या आम्हाला कसल्या गोष्टीची भीती वाटत नाही, दिवसा आम्ही निश्चिंत राहतो.
सूर्यप्रकाशामध्ये आम्ही आनंद वातावरण स्वतःच्या अवतीभोवती आम्ही अनुभवतो. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर देव सांगू इच्छितो की मी तुझ्याकरिता सूर्य आहे. प्रवास या जगामध्ये करीत असताना सियोन देशामध्ये जेव्हा आम्हा प्रत्येकाला जावयाचं आहे, आम्ही या देशाचे रहिवासी नाही आहोत, आम्ही त्या स्वर्गीय देशाचे रहिवासी आहोत. पण त्या अगोदर आम्ही जेव्हा या जगामध्ये प्रवास करीत आहोत, परमेश्वर देव आम्हाला सांगू इच्छितो मी तुमच्याकरिता सूर्य आहे. आय एम देअर ॲज द सोर्स ऑफ लाईट, ॲज द सोर्स ऑफ प्रॉस्पेरिटी, ॲज द सोर्स ऑफ लाईफ अँड प्लेजर फॉर यू. आमच्यासाठी परमेश्वर देव आम्हाकरिता तो आनंद, प्रकाश, समृद्धी, शांती, आनंद, जीवन म्हणून तो आमच्याकरिता राहू इच्छित आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, हे सर्वात महत्त्वाचा जो विशेषाधिकार आम्हाला प्राप्त आहे की देव परमेश्वर आमच्यासाठी सूर्य आहे. तो आम्हाला या अंधकारामध्ये एकटं सोडत नाही, या प्रवासामध्ये तो आम्हाला एकटं सोडत नाही, पण त्याचा सूर्यप्रकाश त्याने आमच्यावर ठेवलेला आहे. तो सूर्य म्हणून आमच्या सोबत आहे. केवळ प्रकाश त्याने आम्हाला दिलेला नाही, पण तो परमेश्वर जो स्वतः सूर्य आहे तो आमच्यासोबत असण्याचं अभिवचन आम्हाला या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या प्रवासामध्ये आम्हाला देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायचा आहे की प्रवासी म्हणून आम्ही असताना हे पहिलं प्रिव्हिलेज आम्हाला प्राप्त झालेलं आहे की आम्ही परमेश्वराचा प्रकाश, तो परमेश्वर देव जो स्वतः प्रकाश आहे, जो स्वतः सूर्य आहे, तो आमच्यासोबत आहे. त्याने आम्हाला एकटं सोडलेलं नाही. म्हणून आम्हाला याकरिता प्रभूला धन्यवाद द्यावयाचा आहे. हबक्कुक याचा 3रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन जर आम्ही पाहतो, त्या ठिकाणी देखील आम्हाला वचन आम्हाला सांगतं की देवाचे तेज हे प्रकाशासारखे आहे. हबक्कुक 3रा अध्याय 4थं वचन म्हणतं देवाचे तेज हे प्रकाशासारखे आहे. अर्थात देव ज्या ठिकाणी आहे तेथे अंधकार नाही, तेथे भीती नाही, तेथे कसल्या प्रकारची चिंता नाही, काळजी नाही, तेथे कसल्या प्रकारची अडचणी नाहीत, समस्या नाहीत. परमेश्वर देव आम्हाकरिता प्रकाशासारखा आहे. यशाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 2रं वचन देखील आम्हाला सांगतं की परमेश्वर देव जो आहे तो अंधकारामध्ये मोठ्या प्रकाशासारखा आहे. माझ्या प्रियांनो, तो परमेश्वर आम्हाला सूर्याप्रमाणे आमच्या सोबत आहे. आणि म्हणून आम्हाला त्यासाठी प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे की या प्रवासादरम्यान प्रवासी म्हणून आम्ही या जगामध्ये असताना परमेश्वर देव आमच्याकरिता सूर्य म्हणून आमच्या संगती आहे. देव परमेश्वराच्या नावाला याकरिता मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, दुसऱ्या गोष्टीकडे आपण या ठिकाणी जाऊया. वचनामध्ये जर आम्ही पाहतो तर आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की परमेश्वर देव जो म्हणत आहे की परमेश्वर हा आमच्याकरिता हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर देवाने त्याला आमच्या जीवनामध्ये ढालाची देखील, तो ढालाप्रमाणे देखील आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. शिल्ड, ही इज आवर शिल्ड. द लॉर्ड गॉड इज शिल्ड टू अस. परमेश्वर देव जो आहे तो आमच्याकरिता ढाल आहे. माझ्या प्रियांनो, तो परमेश्वर केवळ आम्हाला सूर्यप्रकाश देत नाही आहे, तो आम्हाला केवळ प्रकाश देत नाही आहे, आमच्या जीवनातून केवळ अंधकार दूर करत नाही आहे, पण तो आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे त्याची सुरक्षितता देखील देत आहे. तो आमच्यासाठी ढाल आहे. म्हणजे काय आहे? ही इज आवर प्रोटेक्शन. परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याची सुरक्षितता देखील तो देव इच्छित आहे, हे अभिवचन तो आम्हाला देत आहे. जर आम्ही या जगामध्ये प्रवासी आहोत माझ्या प्रियांनो, वेगवेगळ्या प्रकारचे जर धोके आमच्या जीवनामध्ये निर्माण होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी जर आमच्या जीवनामध्ये येत आहेत, आमच्या विरुद्ध आमचा शत्रू सैतान जर आमच्या विरुद्ध कुठली चाल चालत आहे, तर माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला म्हणत आहे मी तुमच्याकरिता ढाल आहे. तो आम्हाला वाचवणार आहे. ढाल, शिल्डचं काम काय आहे? तर पुढील जो आमचा शत्रू आहे, जो आमच्यावर वार करतो, त्यावेळेस वी कॅन यूज आवर शिल्ड ॲज अ डिफेन्स. आम्ही विशेष प्रकारे जे आमच्याजवळ असलेला जो ढाल आहे, त्या ढालीला आम्ही त्या ठिकाणी आमच्या बचावाकरिता आम्ही त्याचा उपयोग करू शकतो. परमेश्वर देव त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्या जीवनाकरिता आमची ढाल आहे, आमची सुरक्षितता आहे. या प्रवासामध्ये त्याने आम्हाला एकटंच सोडलेलं नाही. तो केवळ आम्हाला प्रकाश देत नाही आहे, पण त्याची सुरक्षितता देखील परमेश्वर देव आम्हाला देतो. माझ्या प्रियांनो, त्या परमेश्वर देवाकडून हे जे प्रिव्हिलेज आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे, हे खरोखर आमच्याकरिता आशीर्वादाचं आहे. परमेश्वर देव आम्हाला म्हणतो की मी तुझ्याकरिता सूर्य व ढाल आहे. आम्ही जर पाहतो तर हेच अभिवचन परमेश्वराने विशेष करून पवित्र शास्त्रामध्ये अब्रामास दिलेलं आहे. जर आम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येईल. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय त्याचं पहिलं वचन जेव्हा आम्ही पाहतो, देवाचा अब्रामाशी जेव्हा करार झालेला आहे, तो करार होत असताना परमेश्वर देव अब्रामास काय म्हणतो?
तर अब्रामाला तो त्या ठिकाणी म्हणतो, उत्पत्ती 15 पहिलं वचन आपण वाचूया. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दुष्टांत परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. परमेश्वर देव त्याला म्हणत आहे, जेव्हा परमेश्वराने अब्रामास सांगितले की तुझा देश सोडून मी तुला दाखवेल त्या देशात तू जा. परमेश्वराने जेव्हा त्याला पाचारण केलेलं आहे, त्याला एका नवीन प्रवासाकरिता परमेश्वराने त्याला पाचारण केलं. तो जेथे होता तेथून निघून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता परमेश्वराने त्याला प्रवास करण्याकरिता सांगितलेलं आहे. माझ्या प्रियांनो, हा प्रवास करीत असताना जेव्हा अब्राम कदाचित चिंतित झालेला असेल, मी आता या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा जाऊ, तेथे मी कोणाला ओळखत नाही, तेथे तो मार्ग जो आहे तो मला ठाऊक नाही, तेथे मी कसा जाऊ, मार्गातील जे धोके आहेत ते कदाचित त्याच्या लक्षात आले असतील. अंधकारातील जे धोके आहेत, प्रवास केवळ दिवसाच्या समयीच मी करू शकतो, अंधकाराच्या समय मी प्रवास करू शकणार नाही. त्या रात्रीच्या समय कुठल्या प्रकारचे धोके माझ्या अवतीभोवती येतील, माझ्या त्या डेऱ्याच्या अवतीभोवती येतील, याची कदाचित त्याला जाणीव झाली असेल. आणि वचन या ठिकाणी सांगतं की असे विचार त्याच्या मनामध्ये जर घुटमळत आहेत, तर त्यावेळेस परमेश्वराने दृष्टांताच्या स्वरूपामध्ये त्याला दर्शन दिले आणि त्याला परमेश्वर काय म्हणतो, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले, अब्राम भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. माझ्या प्रियांनो, आज आम्ही देखील या प्रवासामध्ये सामील झालेलो आहोत. आम्ही स्वतःला या प्रवासामध्ये समर्पित केलेलं आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून केला, परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवून जेव्हा त्याला आम्ही समर्पित झालेलो आहोत, आम्ही आपल्या या दुसऱ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आमचा अगोदरचा जो जगिक प्रवास आहे, जो कदाचित देवा विना होता, जो कदाचित त्या तारणा विना होता, तो कदाचित त्या पाप क्षमा विना होता, पण जेव्हा आम्ही देवाची पाप क्षमा आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली, जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाचं तारण येशू ख्रिस्ताकरवी प्राप्त केलं, आपला विश्वास प्रभूवर ठेवण्याद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याद्वारे, जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवनाकरिता जेव्हा स्वतःला आम्ही सुनिश्चित करून घेतलेला आहे, आम्ही जेव्हा या प्रवासाला सुरुवात केलेली आहे, आम्हालाही कदाचित वाटत असेल हा प्रवास काही सोपा नाही आहे, मला त्रास होईल, मला अडचणी येतील, मला समस्या येतील, मला छळ सहन करावं लागेल. पण माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आज आम्हाला सांगू इच्छितो, या प्रवासामध्ये तुम्ही एकटे नाही आहे, भिवू नका, मी तुमची ढाल आहे, तुम्हाला मोठे प्रतिफळ मिळेल. परमेश्वर देव त्या अब्रामासारखा आज आम्हाला देखील हे अभिवचन देऊ पाहत आहे. हे प्रिव्हिलेज त्याने आम्हाला दिलेलं आहे की तो आमची ढाल आहे. प्रवास अब्रामास देखील त्या समय करावयाचा होता की परमेश्वर देवाने जो देश त्याला दाखविलेला आहे त्या देशामध्ये त्याला जावयाचं होतं. आणि परमेश्वर देव त्याला म्हणतो, तू घाबरू नको, तू भिवू नको, डू नॉट फिअर, आय एम युअर शिल्ड. परमेश्वर त्याला म्हणत आहे की मी तुझी ढाल आहे, तू घाबरू नको. आज माझ्या प्रियांनो, तेच अभिवचन परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला देऊ इच्छित आहे की घाबरू नका, मी तुमची ढाल आहे. हा प्रवास तुम्हाला करावयाचा आहे, उतार चढावातून जायचं आहे, सुखदुःखातून जावयाचं आहे, आजारीपणातून कदाचित जावयाचं आहे, एकटेपणातून कदाचित जावयाचं आहे, पण परमेश्वर म्हणतो, भिवू नका, मी तुमची ढाल आहे, तुम्हाला मोठे प्रतिफळ मिळेल. जेव्हा या प्रवासामध्ये तुम्ही पुढे जात आहात, तुम्हाला मोठे प्रतिफळ मिळणार आहे. माझ्या प्रियांनो, ते प्रतिफळ प्रिव्हिलेजच्या स्वरूपात आहे. विशेषाधिकार देवाने आम्हाला दिलेले आहे की तो परमेश्वर जो आमचा सूर्य व ढाल आहे, ते आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. म्हणून याकरिता आम्हाला प्रभूला धन्यवाद द्यावयाचा आहे की तो आमच्या जीवनाची ढाल आहे. त्याने हे अभिवचन आम्हा प्रत्येकास आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, यावेळेस आम्ही एक वचन वाचूया. अनुवादाचं पुस्तक, याचा 33वा अध्याय आपण प्रत्येकजण यावेळेस आपल्या पवित्र शास्त्रातून काढूया. या ठिकाणी देखील परमेश्वर देव इस्रायल लोकांना हे अभिवचन देऊ पाहत आहे की मी तुमच्या सोबत आहे, मी तुमची ढाल आहे. आपण यावेळेस वाचूया अनुवादाचं पुस्तक, याचा 33वा अध्याय आणि 29वा वचन आम्हाला काय सांगतं. अनुवादाचं पुस्तक, द बुक ऑफ ड्यूट्रॉनॉमी, चॅप्टर 33 वर्स 29. हे इस्रायला, तू धन्य आहेस, परमेश्वराने उद्धारलेल्या राष्ट्रा, तुझ्या समान कोण आहे, मी तुझ्या साह्याची ढाल आहे. परमेश्वर देव या ठिकाणी इस्रायल लोकांना म्हणत आहे, आज तो आम्हास देखील म्हणत आहे, मी तो तुझ्या साह्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तरवार आहे, यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादांक्रात करशील. वचन या ठिकाणी म्हणत आहे, तू त्यांची उच्च स्थाने पादांक्रात करशील. परमेश्वराने या ठिकाणी हे अभिवचन दिलेलं आहे की मी तुझ्या साह्याची ढाल आहे. इस्रायल लोकांस म्हटलं की हे उद्धारलेल्या राष्ट्रा, तुझ्या समान कोण आहे.
तुझ्या सहाय्याची ढाल मी आहे. परमेश्वराने त्या ठिकाणी इस्रायल लोकांस हे अभिवचन दिलं. आज ते अभिवचन परमेश्वर देव आम्हास देखील देत आहे. या प्रवासामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत. हा प्रवास आम्ही देखील या जगामध्ये करत आहोत. माझ्या प्रियांनो, आम्ही प्रवासी असताना आम्ही एकटे नाही आहोत. परमेश्वर देव आम्हाला म्हणतो की मी तुझ्या सहाय्याची ढाल आहे, मी तुमच्या सहाय्याची ढाल आहे. परमेश्वर देव आम्हास म्हणत आहे, तुमचे शत्रू जे आहेत ते तुम्हाला शरण येतील. तू त्यांची उच्च पदे जी आहेत ती पादाक्रांत करशील. परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे, ती हस्तगत करशील, ती काबीज करशील. परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे, यू विल इनहेरिट युअर एनिमीज. परमेश्वर देव आम्हाला हे अभिवचन देत आहे की तुम्ही पादांक्रांत करसाल, तुमचे जे शत्रू आहे ते तुम्हाला शरण येतील, तुम्ही त्यांना काबीज कराल. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देवा समवेत आम्हाला हे प्रिव्हिलेज प्राप्त झालेलं आहे. तो आमच्या सहाय्याची ढाल आहे. आमचे शत्रू आमच्यावर कसल्या प्रकारे प्रभुत्व मिळवू शकणार नाही. आम्ही आमच्या शत्रूंवर आम्ही प्रभुत्व मिळवू, ते आम्हाला शरण येतील, त्यांची उच्च स्थाने जी आहेत ती आम्ही पादाक्रांत करू. अशा प्रकारे आम्हाला वचन या ठिकाणी सांगत आहे. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की त्याने आम्हाला हे अभिवचन आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. प्रवासी म्हणून या जगामध्ये असताना त्याने आम्हाला हा विशेषाधिकार दिलेला आहे की आमच्याकरिता तो आमच्या सहाय्याची ढाल आहे. तिसरी गोष्ट जर आम्ही या ठिकाणी वचनामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला या ठिकाणी दिसून येईल. स्तोत्र 84 आणि त्याचं 11 वचन पुढे जर आम्ही पाहतो तर म्हणतं, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. ही गिव्स ग्रेस. परमेश्वर जो आहे तो आम्हाला अनुग्रह देणारा आहे, कृपा देणारा परमेश्वर आहे. द लॉर्ड गॉड इज ग्रेशियस टू अस. फर्स्ट वी हॅव सीन दॅट द लॉर्ड गॉड इज आवर सन, the Lord God is our shield, and now we are seeing the Lord God is gracious to us. परमेश्वर देव जो आहे तो आमच्यावर कृपा करणारा देव आहे. तो आम्हाकरिता कृपाळू आहे आणि म्हणून आम्हाला परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायचा आहे. माझ्या प्रियांनो, ही कृपा काय आहे, हा अनुग्रह काय आहे, व्हॉट इज दिस ग्रेस? तर आम्ही पाहिलं तर याचा अर्थ आम्हाला 2 प्रमाणात प्राप्त होतो की ग्रेस इज द गुडविल ऑफ गॉड टुवर्ड्स अस. ग्रेस इज द गुडविल ऑफ गॉड टुवर्ड्स अस. देवाचा चांगुलपणा आहे जो आमच्या प्रती आहे. आमच्या प्रती देवाचा चांगुलपणा हा कृपेच्या माध्यमातून आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि दुसरी गोष्ट जर आम्ही पाहतो तर आम्हाला दिसते की ग्रेस इज द गुड वर्क ऑफ गॉड इन अस. देव परमेश्वराचा जो चांगुलपणा आहे तो आमच्यामध्ये कार्य करतो. द गुड वर्क ऑफ गॉड इज इन अस. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी दिसून येतात की द गुड विल ऑफ गॉड टुवर्ड्स अस. देवाची चांगुलपणाची जी इच्छा आहे ती आमच्या प्रती काय आहे ती कृपेच्या माध्यमातून आम्हाला कळते. आणि देव परमेश्वराची जी कृपा आहे ती आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही त्याच्या योग्यतेचे नव्हतो, पण त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राद्वारे आम्हाला ती योग्यता प्रदान केलेली आहे. God has shown his goodwill towards us through his grace. त्याच्या कृपेद्वारे त्याने त्याच्या चांगुलपणाची जी इच्छा आहे ती आमच्या जीवनामध्ये त्याने प्रदर्शित केलेली आहे. आणि देव परमेश्वर त्याच्या कृपेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कार्यही करीत आहे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी कृपेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतात. देव परमेश्वर त्याच्या कृपेने आम्हाला सांभाळतो, आम्हाला वाचवितो. जर आम्ही जुना करार पाहिला तर आम्हाला दिसून येईल एलियाच्या जीवनाच्या संदर्भात जेव्हा आम्ही पाहतो, पहिले राजाचं पुस्तक याचा 19वा अध्याय जर आम्ही पाहिला तर त्या 19व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येतं की एलिया जो आहे तो विशेष करून बाल देवतांच्या पुढे जेव्हा त्याचा सामना त्या ठिकाणी झालेला आहे, तो होरेब पर्वतावर त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाला वाचविण्याकरिता तो पडून गेला. आणि त्या ठिकाणी देव परमेश्वराने जेव्हा त्याच्यासोबत एन्काउंटर केलेला आहे त्यावेळेस आम्हाला दिसून येतं की परमेश्वर देव त्याला प्रश्न विचारतो की तू येथे का आहे? तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. आम्ही यावेळेस कदाचित आपल्या पवित्र शास्त्रातून आपण यावेळेस वचन वाचण्याचा प्रयत्न करूया. पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि वचन विशेष प्रकारे 13 पासून पुढे जर आम्ही पाहिलं, 14वं वचन जर आम्ही पाहतो तर परमेश्वर देव त्याला म्हणतो 13व्या वचनात, एलियाने तो ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्यास वाणी ऐकू आली की ती अशी, एलिया तू येथे कशासाठी आलास? परमेश्वर देवाने जेव्हा
एलियाची त्या होरेब पर्वतावर जेव्हा त्याने भेट घेतलेली आहे त्या ठिकाणी आम्ही पाहतो की मंदवाणी त्या ठिकाणी झाली. वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर देव जेव्हा त्याच्याशी बोलत होता त्यावेळेस विशेष प्रकारे पर्वत जे आहे मोठा सुसाट्याचा वारा सुटला. तो वारा जो आहे डोंगर विदारित व खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वराचा शब्द नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. तेव्हा त्या शांत व मंद वाणीमध्ये एलियाने परमेश्वराची वाणी ऐकली. आणि जेव्हा त्याने ती वाणी ऐकली त्याने काय केले तर आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले. गुहेच्या बाहेर येऊन त्या तोंडाशी तो उभा राहिला आणि परमेश्वराची वाणी त्याला ही प्राप्त झाली की एलिया तू येथे कशासाठी आहे. आणि माझ्या प्रियानो, एलियाने त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मी स्वतःचा जीव वाचवण्याकरिता मी या ठिकाणी आलेलो आहे. तो म्हणतो की मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले. तुझ्या वेदी ज्या उभारल्या होत्या त्या वेदी त्या ठिकाणी मोडून टाकल्या. तुझे संदेष्टे जे आहेत ते तरवारीने वधिले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहे. एलियाने त्या ठिकाणी आपली व्यथा परमेश्वराला सांगितली, पण परमेश्वर त्याला काय म्हणतो की ते तुझा जरी जीव घेऊ पाहत आहे, पण तू आता उठ आणि उठून तू विशेष प्रकारे दिमिश्काच्या रानाकडे जा आणि तेथे जाऊन पोहोचलास म्हणजे हजायलास तू अभिषेक करून आरामावर त्याला राजा नेम. पण एलिया म्हणतो की मी तेथे कसा जाऊ, ते लोक माझ्या जीवावर उठलेले आहे, ते मला देखील मारून टाकू पाहत आहे. पण परमेश्वर देव त्याला त्या ठिकाणी म्हणतो की ज्या लोकांनी बाल देवता पुढे 18व्या वचनामध्ये म्हणतो की पहा, इस्रायलांपैकी 7,000 बाल मूर्ती पुढे गुडघे टेकिले नाहीत व त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्यांचे चुंबन घेतले नाही, अशाच मी वाचवीन. त्यास मी वाचवीन ज्यांनी बाल मूर्तीपुढे त्या ठिकाणी गुडघे टेकलेले नाहीत, त्या मूर्त्यांचे चुंबन घेतलेले नाहीत, अशा लोकांना मी वाचवील. का? कारण परमेश्वर कृपा करणारा आहे. ही इज शोईंग हिज गुड विल टुवर्ड्स अस. परमेश्वर देव जो आहे त्याची जर चांगुलपणाची जी इच्छा आहे ती आमच्या जीवनाप्रती तो प्रगट करीतो. आणि म्हणजे माझ्या प्रियांनो, आम्ही जर पाहतो तर देव परमेश्वराने त्याच्या कृपेने त्या लोकांना वाचवून ठेवले. एलियाला वाटले की सर्वांना मारून टाकलेले आहेत, कोणीच त्या ठिकाणी जिवंत उरलेला नाही, मीच केवळ एकटा जिवंत उरलेलो आहे. पण परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणतो की मी 7,000 लोकांना त्यांच्यापैकी वाचवून ठेवलेले आहे. ही देवाची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आम्ही यावेळेस आपल्या पवित्र शास्त्रातून काढूया. पहा आम्हाला वचन काय म्हणतं. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आम्ही पाहतो. जर 3रं वचन आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जीवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घ्यावयास ते पाहतात. एलिया जो आहे तो परमेश्वराला सांगत आहे, जे आम्ही पहिले राजे 19वा अध्याय आणि त्याच्या 13-14व्या वचनामध्ये वाचलं, तीच गोष्ट रोमकरास पत्र 11व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला आढळून येत आहे. 4थ्या वचनामध्ये वचन आम्हाला म्हणतं, परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले. जेव्हा त्याने हे सांगितलं तेव्हा देवाचे त्याला काय उत्तर मिळाले, ज्यांनी बाल देवता पुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. 5वं वचन म्हणतं, तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहेत, आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही. जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही, नाहीतर कृपा ही कृपा होणार नाही. देव परमेश्वराने त्या 7,000 लोकांना जेव्हा वाचवून ठेवले ते देवाच्या कृपेने वाचवलेले आहेत. बिकॉज द मिनिंग ऑफ ग्रेस इज गुडविल ऑफ गॉड टुवर्ड्स अस. देव परमेश्वराच्या ज्या चांगुलपणाची इच्छा आहे ती आमच्या प्रती आहे. आमच्या प्रती परमेश्वर देव त्याच्या चांगुलपणाची इच्छा प्रगट करीतो. आणि म्हणून देव परमेश्वराने केवळ त्या एलियालाच वाचवून ठेवले नाही, पण त्याच्यासोबत असे जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे होते, जे त्याच्या विशेष प्रकारे परमेश्वरावर विसंबून होते, देव परमेश्वराला सोडून त्यांनी अन्य कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिले नाही, अशा लोकांना परमेश्वराने वाचवून ठेवले. देव परमेश्वराने आपली कृपा जी आहे ती त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे. देव परमेश्वर कृपा करणारा देव आहे. तो आमच्या जीवनाची काळजी घेणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्हाला त्या प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे. ही एक प्रिव्हिलेज आम्हाला प्रभूमध्ये प्राप्त आहे. या प्रवासी म्हणून आम्ही या जगामध्ये असताना देवाची कृपा आम्हाला प्राप्त झालेली आहे. हा एक विशेषाधिकार आहे.
आम्हाला तो मिळालेला आहे, कारण आम्ही प्रवासी आहोत, देवाचे प्रवासी आहोत, देवाच्या राज्याचे प्रवासी आहोत, आम्ही स्वर्गीय देशाचे प्रवासी आहोत. आणि माझ्या प्रियांनो, वचन आम्हाला म्हणतं की आम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त झाली आहे. परमेश्वर अनुग्रह व कृपा करीतो कोणावर? जे या जगामध्ये प्रवासी आहेत, जे परमेश्वरावर विश्वास ठेवित आहेत, त्यांच्यावर परमेश्वर कृपा करणारा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो देवाची कृपा जी आहे त्याचं कार्य करण्याकरिता, त्याच्यासाठी जगण्याकरिता, त्याच्या समवेत राहण्याकरिता, त्याची सेवा करण्याकरिता आम्हाला प्रोत्साहन देते. जर आम्ही पौलाच्या बद्दल पाहतो तर पौल म्हणतो एका ठिकाणी करंथीकरास पहिले पत्र्याचा 15 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हणतो, मी जे परिश्रम केलेले आहेत ते स्वतःच्या सामर्थ्याने केले नाही, पण देवाच्या कृपेने ते केलेले आहे. आपण वाचूया करंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 10वं वचन बघा काय म्हणतं. 1 Corinthians chapter 15 verse 10 it says like this, तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. पौल म्हणतो जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. देवाने जी कृपा माझ्यावर केली ती व्यर्थ झालेली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केलेले आहे. या जगामध्ये आम्ही प्रवासी आहोत, प्रवास करीत आहोत. सुखदुःखांना, अडीअडचणींना जेव्हा आम्ही सामोरे जात आहोत, आम्ही जेव्हा अंधकाराचा सामना आम्ही आपल्या जीवनामध्ये करीत आहोत, जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये आमच्या शत्रूंचा सामना करीत आहोत, परमेश्वर देव आमच्यासाठी सूर्य आहे, परमेश्वर देव आमच्यासाठी ढाल आहे, पण त्यासोबतच परमेश्वर देव आम्हाकरिता कृपाळू आहे. जे आम्ही करीतो ते आमच्या सामर्थ्याने करीत नाही, देव परमेश्वराच्या कृपेने करतो. आणि म्हणून पौल म्हणतो ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले आहे. माझ्या प्रियांनो, हा प्रवास या जगामध्ये आम्ही जेव्हा करीत आहोत, जेव्हा आम्ही प्रवासी आहोत, हे रूपक, हे मेटाफर जेव्हा या ठिकाणी या स्तोत्र 84 मध्ये वापरण्यात आलेलं आहे, तर ते याकरिता नाही की आम्ही स्वतःच्या बळावर हा प्रवास पूर्ण करू शकतो, पण देवच आहे की त्याच्या कृपेने आम्ही हा प्रवास पूर्ण करू शकतो. तो आमच्याकरिता सूर्य आहे, तो आमच्याकरिता ढाल आहे, आणि त्यासोबतच परमेश्वर देव आम्हाकरिता कृपाळू असा आहे. सात्विकपणे जे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहत नाही. स्तोत्र 84 याचा 11व्या वचनाचा शेवटचा भाग आम्हाला सांगतो, जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून परमेश्वर राहत नाही. माझ्या प्रियांनो, देवाचं हे अभिवचन आहे, हा एक विशेषाधिकार आहे. जर आम्ही देवाला आपला सूर्य म्हणून स्वीकारलेला आहे, हा विशेषाधिकार जर आम्ही आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करून घेतलेला आहे, देव परमेश्वर आमच्यासाठी सहाय्याची ढाल आहे, ती ढाल जर आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे, देवाची कृपा जर आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे, हा प्रवास आम्ही सात्विकपणे करणार आहोत. आणि जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून परमेश्वर राहत नाही, त्याच्या वचनामध्ये तो आज आम्हास म्हणत आहे. माझ्या प्रियांनो, ते उत्तम आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होत आहे, प्राप्त झालेलं आहे, प्राप्त करणार आहोत. परमेश्वर देवाचा आशीर्वाद आम्हा प्रत्येकास मिळणार आहे. दीज आर द प्रिव्हिलेजेस ऑफ अपराईट. जे सरळ मार्गांनी चालणारे आहेत, जे सरळ जन आहेत, त्यांना प्राप्त होणारे हे विशेष अधिकार आहेत, हे आशीर्वाद आहेत की परमेश्वर देव आमच्यासाठी सूर्य, ढाल आणि आम्हाकरिता तो कृपा करणारा परमेश्वर आहे. आणि माझ्या प्रियांनो, उत्तम ते दिल्या वाचून आम्हाला तो राहणार नाही. परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच्या कृपेने भरणार आहे. त्याची जी सूर्यप्रकाश आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्हास देणार आहे. त्याची जी ढाल आहे, त्याची जी सुरक्षितता आहे, तो परमेश्वर देव आम्हास आमच्या जीवनामध्ये देणार आहे. त्याची चांगुलपणाची जी इच्छा आहे, त्याचं चांगुलपण जे आहे ते परमेश्वर देव आमच्या प्रती तो प्रगट करणार आहे. आमच्या जीवनामध्ये त्याचं चांगुलपण कार्य करणार आहे. हे आमचे विशेष अधिकार आहे, आणि ते आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. सो मे गॉड हेल्प अस, गाईड अस, ब्लेस अस टू रिसीव दिस प्रिव्हिलेजेस ऑफ अपराईट. हे विशेष प्रकारे जे सरळ जनांचे विशेषाधिकार आहे, हे आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यास परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. हा प्रवास आम्हास करावयाचाच आहे. जर आम्ही देव परमेश्वराला, येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे, माझ्या प्रियांनो, आम्ही देखील या स्वर्गीय देशाच्या प्रवासामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. परमेश्वराने ज्याप्रमाणे अब्रामास म्हटले, तू भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. आज परमेश्वर देव आम्हाला देखील सांगू इच्छितो, तुम्ही प्रवासी जेव्हा आहात, तुम्ही भिवू नका, घाबरू नका. या प्रवासातील जे काही अपघात आहेत, या प्रवासातील जे काही धोकादायक परिस्थिती आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही भीतीदायक परिस्थिती आहे, यांची तुम्ही भीती बाळगू नका, तुम्ही घाबरू नका, भिवू नका. मी तुमची ढाल आहे, मी तुमच्याकरिता विशेष प्रकारे प्रकाशासारखा आहे, मी तुमच्यावर कृपा करणार आहे.
सात्विकपणे जे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यापासून तो राहत नाही, वचन आम्हाला सांगत आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही विशेष प्रकारे सरळ जनांचे जे हे विशेषाधिकार आहेत, हे आशीर्वाद आहे, आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊया आणि देवाचं गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घेण्याचा आम्ही प्रत्येकजण प्रयत्न करू. परमेश्वर देव आज या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू राया, आम्ही पुन्हा एक वार या समय तुझ्या चरणाजवळ येत आहोत, तुझे आभार मानितो आहोत. आज प्रभू तुझं वचन आम्हाला सांगत आहे पित्या की प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. उत्तम ते दिल्यापासून तू राहत नाही, कारण प्रभू आमचा सूर्य, आमची ढाल व आम्हावर कृपा करणारा परमेश्वर केवळ तूच आहेस. म्हणून प्रभू राया, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की पित्या सरळ जनांना प्रभू जे विशेषाधिकार प्राप्त आहे, तू तुझ्या वचनांच्या माध्यमातून आज आम्हाला देत आहे, ज्ञात करवित आहेस, आम्हाला कळवित आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू या वचनाला समजून उमजून प्रभू याप्रमाणे आचरण करण्यास तू आमचं सहाय्य कर. प्रभू राय, हे तुझे अभिवचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. आमचा प्रवास तुझ्या समवेत प्रभू परमेश्वर आशीर्वादित होऊ दे. आमची या समय तुला विनंती आहे. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, यावेळेस आपल्या साप्ताहिक प्रार्थनेचं दान आपण प्रभूच्या भांडारामध्ये समर्पित करूया. आपल्या घरामध्ये खोलवर पात्र घेऊन त्यावर एक पांढरा शुभ्र रुमाल कापड घेऊन आपण त्यामध्ये मोठ्या आदराने जे प्रभूचं आहे ते प्रभूला आपलं ऐच्छिक दान आपण प्रभूला यावेळेस देऊया. पुढे येणारं गीत जे आहे ते गीत होत असताना आपण प्रभूला समर्पित होऊया. मेरे यीशु, मेरे यीशु, सृजन तेरी पावन दया से बसा है जहां, तू पवित्र है प्रभु, तू है महान, तेरी स्तुति महिमा करे बार बार। मेरे यीशु, यीशु, मेरे यीशु, यीशु, यीशु। या प्रियानो, यावेळेस आपण या दानार्पणावर प्रभूचा आशीर्वाद मागूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ की त्या परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. त्यासोबतच आपल्या प्रत्येक प्रियजनांकरिता देखील आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या हातामध्ये प्रत्येकाला समर्पित करूया. विशेष करून आपण प्रत्येकास विनंती आहे, आपल्या मारिया इसाई अंटी जे आहेत आपण त्यांच्या कुटुंबाकरिता देखील प्रार्थनेमध्ये आठवण करूया. त्यांची जी नणद आहे ट्रेझा इसाई हे प्रभूकडे गेलेले आहेत. काल त्यांना देवाज्ञा झाली आणि परमेश्वराने त्या कुटुंबाला विशेष करून त्याची दैवी शांती द्यावी, परमेश्वराने इसाई कुटुंबाचं सांत्वन करावं, याकरिता देखील आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करूया. परमेश्वर देव त्या कुटुंबाच्या समवेत हो, याकरिता आपण आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्येही त्यांचं स्मरण करावं, ही आपल्या प्रत्येकास माझी नम्र विनंती आहे. त्यासोबतच माझ्या प्रियांनो, आपण जे आजारी दुःखी कष्टी लोक आहेत आपण त्यांना देखील प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. परमेश्वराने आम्हाला या आठवड्यामध्ये सांभाळलेलं आहे, इथून पुढेही परमेश्वर देव आमच्या सोबत राहावं, आपण यावेळेस प्रभूजवळ विनंती करूया. त्यासोबतच आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया जी अतिवृष्टीमुळे पावसामुळे विशेष प्रकारे पूरग्रस्त परिस्थिती अनेक विभागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे.
पूर आलेला आहे, लोक जी आहेत ती विशेष प्रकारे धोक्यामध्ये आहेत, अडचणींमध्ये आहेत, अनेक गावं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. आम्ही अशा परिस्थितीला देखील प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया आणि ही कोरोनाची जी परिस्थिती आहे ही देखील प्रभूने नियंत्रणात आणावी याकरिता देखील आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रभूला समर्पित होऊया, आपण प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत, तुझी उपकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. कारण प्रभू राय, आज तुझ्या या प्रार्थनेमध्ये आम्हा प्रत्येकाला तू सहभागी करून घेतलंस. प्रभू, आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे पित्या की प्रभू, सरळ जनांना विशेषाधिकार प्राप्त आहे आणि ते प्रभू त्या परमेश्वरा तू आमच्या जीवनामध्ये सूर्याप्रमाणे प्राप्त होतो. तू आमच्या जीवनामध्ये ढाल म्हणून आम्हाकरिता आहे. प्रभू परमेश्वरा, तू आम्हावर कृपा करणारा देव आहे. आणि प्रभू, जे सरळ मार्गात चालतात, जे सात्विकपणे चालतात, त्यांना उत्तम ते दिले वाचून तू राहत नाही. या वचनातील आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. आणि प्रभू, आमचे विशेषाधिकार समजून प्रभू आम्ही ते आमच्या जीवनामध्ये प्रभू आत्मसात करावी अशी देखील दया तू आमच्यावर कर. कारण प्रभू, आम्ही या जगामध्ये प्रवासी आहोत आणि प्रभू, आमचा प्रवास प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने भरलेला असावा, तुझ्या सामर्थ्याने भरलेला असावा. प्रभू, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्हाला प्राप्त होणारा असावा. आम्ही या समय तुला विनंती करीतो. या प्रवासातील प्रभू प्रत्येक धोक्यांपासून तू आम्हाला सांभाळ. प्रभू, आमचं संरक्षण कर आणि प्रभू पिते आम्हाला तुझ्याद्वारे मोठे प्रतिफळ प्राप्त होऊ दे. हीच आमची या समय तुला विनंती आहे. आमचं जीवन आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रभू बापा, संबंध मंडळीला प्रभू या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा, ईसाई कुटुंबाकरिता आम्ही प्रार्थना करीतो. आमच्या मारिया ईसाई आंटी प्रभू, त्यांची ननद प्रभू परमेश्वरा ट्रेझा ईसाई पित्या हे तुझ्याकडे आलेले आहेत, त्यांना देवाज्ञा झाली प्रभू परमेश्वरा. प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू परमेश्वरा, प्रभू ते अनेक दिवसांपासून आजारी होते बापा, पण प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू तू या समय त्या परमेश्वरा तुझ्या जवळ घेतलेला आहे. प्रभू परमेश्वरा, प्रभू जे काही त्या परमेश्वरा शारीरिक दुःख वेदना होत्या त्यापासून मुक्त करून प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रभू परमेश्वरा सानिध्यामध्ये प्रभू परमेश्वरा त्यांना तू यावेळेस स्वीकारलंस. म्हणून आम्ही यावेळेस तुझ्याजवळ प्रार्थना करीतो पित्या की प्रभू तू त्यांच्या प्रिय कुटुंबास प्रभू तू तुझ्या सांत्वनाने भर. प्रभू, आम्ही तुला विनंती करीतो पित्या, त्यांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झालेली आहे पित्या, ज्या काही वेदना आहेत, दुःख आहे बाप्पा, प्रभू अशांतता आहे, व्याकुळता आहे, सर्व काही तू जाणतोस प्रभू. पित्या, आम्ही तुला प्रार्थना करतो पित्या की प्रभू तुझी शांती आणि तुझं सांत्वन प्रभू ईसाई कुटुंबाला प्रभू या समयामध्ये तू प्राप्त होऊ दे. त्यांच्या जीवनाची प्रभू परमेश्वरा तू विशेष प्रकारे काळजी घे. प्रभू, आमची या समय तुला प्रार्थना आहे. प्रभू बाप्पा, तू त्यांच्याकरिता प्रभू परमेश्वर आधार हो. प्रभू, त्यांच्याकरिता प्रभू या समयामध्ये तू सूर्य ढाल आणि कृपा करणारा परमेश्वर प्रभू, आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू बाप्पा, संबंध कुटुंबियांना प्रभू आप्तगणांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही या समय प्रभू तुला प्रार्थना करीतो. प्रभू परमेश्वरा, प्रभू त्या आमच्या मंडळीतील प्रभू इतरही प्रियजनांकरिता जे दुःखी कष्टी आजारी आहेत प्रभू, अशांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू, त्यांच्या जीवनाची तू काळजी घे. प्रभू, त्यांच्या जीवनावर तुझं वर्चस्व तू ठेव बाप्पा. आणि प्रभू, प्रत्येक दुःखण्याकर व्यक्तीला प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनातील प्रभू पित्या या दुःखातून आजारीपणातून प्रभू तू बाहेर काढून प्रभू तू त्यांना तुझ्या आरोग्याने भरावं. प्रभू, आमची या समय तुला विशेष करून प्रार्थना आहे बाप्पा. वयोवृद्ध लोकांना विशेष करून आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. त्यांची तू काळजी घे. प्रभू परमेश्वरा, त्यांना तुझ्या आरोग्याने भर. प्रभू, या उतारव्यामध्ये प्रभू चांगली प्रतिकार शक्ती तू प्रत्येकास प्रदान कर बाप्पा. आणि प्रभू तुझ्या दयकृपेचं वर्चस्व त्यांच्या जीवनावर तू ठेव. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींच्या तू संवेतो. प्रत्येक कुटुंबांमध्ये प्रभू तू तुझा आशीर्वाद दे. हीच आमची या समय तुला प्रार्थना आहे बाप्पा. प्रभू, विशेष करून या समय आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की प्रभू त्या परमेश्वरा प्रभू अतिवृष्टीमुळे पित्या पावसामुळे प्रभू ज्या विभागांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये प्रभू परमेश्वरा पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे बाप्पा, प्रभू त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा तुझी सुरक्षितता लाभू दे बाप्पा. अनेक गावांमध्ये प्रभू परमेश्वरा पूर आलेला आहे पित्या. अनेक गावं प्रभू पाण्याखाली आहेत बाप्पा. प्रभू, त्या ठिकाणी लोकांना प्रभू परमेश्वरा स्थलांतरित होण्याकरिता प्रभू तू मदत कर. प्रभू त्या परमेश्वरा योग्य तो पुरवठा, योग्य त्या परमेश्वरा उपाययोजना त्यांच्याकरिता करण्यात येतील अशी तू दया कर. प्रभू, आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा, तुला विनंती करीतो प्रभू की त्या प्रत्येक प्रियजनांना तुझ्या आशीर्वादाने तू भर बाप्पा. प्रभू, त्या परमेश्वरा शासनाची योग्य ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा या पूरग्रस्त स्थितीतून प्रभू त्यांचा जीव वाचविला जाईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू बाप्पा, प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर, अद्याप प्रभू काही ठिकाण आहेत प्रभू परमेश्वरा ज्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा मुबलक असा पाऊस झालेला नाही बाप्पा. प्रभू, त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा शेती जी आहे पित्या प्रभू परमेश्वरा प्रभू पाणी नसल्यामुळे त्या परमेश्वरा पीक जे आहेत त्या परमेश्वरा ते त्या ठिकाणी येत नाही आहेत, फलद्रूप होत नाही आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो त्या ठिकाणी देखील प्रभू परमेश्वरा प्रभू तुझी कृपा तू कर बाप्पा. प्रभू राया, प्रभू त्या परमेश्वरा योग्य तो मुबलक पाऊस प्रभू तू त्या
ठिकाणी द्यावा आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत बापा. प्रभू राया आम्ही प्रभू परमेश्वरा त्यासोबतच तुला प्रार्थना करीत आहोत पित्या. गेल्या काही महिन्यांपासून प्रभू त्या परमेश्वरा कोरोनाची परिस्थिती पित्या मनुष्याकरिता प्रभू परमेश्वरा भयावह झालेली आहे पित्या. प्रभू या महामारीपासून प्रभू तू प्रत्येकास प्रभू वाचवावं पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू भारतामध्ये अनेक आणि अनेक पेशंट्स प्रभू वाढत आहेत. प्रभू परमेश्वरा आमचा भारत देश पित्या परमेश्वरा प्रभू एका दिवसातील प्रभू परमेश्वरा प्रभू रुग्णांचा उच्चांक प्रभू गाठत आहेत बापा. प्रभू आम्ही तुला विनंती करतो ही परिस्थिती प्रभू तू आटोक्यात आण बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या या प्रभू त्या परमेश्वरा आजारावर व्हायरसवर प्रभू परमेश्वरा योग्य ती लस प्रभू बाजारात येईल लोकांकरिता उपलब्ध होईल आणि प्रभू त्या परमेश्वरा त्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा प्रभू तुझी कृपा प्रभू प्रत्येकाला प्राप्त होईल अशी तू दया कर आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येक डॉक्टर्स परिचारिका त्या परमेश्वरा कोरोना योद्धे पित्या प्रभू आम्ही या प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये देतो आहोत. प्रभू तू त्यांच्या सोबत हो प्रभू त्या परमेश्वरा या त्याबद्दल प्रभू लढा देत असताना त्यांना तुझी कृपा प्राप्त होते प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करतो आहोत. प्रेमळ बापा तुला विनंती करतो त्या परमेश्वरा प्रभू जे रुग्ण आहेत प्रभू त्यांना तू बरं कर बापा. त्यांना चांगली प्रतिकार शक्ती दे पित्या. या परिस्थितीतून त्यांना तू बाहेर काढ प्रभू या समय आम्ही तुला विनंती करतो आहोत. प्रेमळ बापा प्रभू ज्या कुटुंबांमध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू अशा प्रकारे त्या परमेश्वरा लोक प्रभू बाधित आहेत प्रभू परमेश्वरा संक्रमित आहेत पित्या त्या कुटुंबांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. त्या परमेश्वरा त्यांची मनस्थिती तू जाणत आहेस बापा. प्रभू तू त्यांना प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे पित्या स्थिरता प्रदान कर प्रभू. त्यांची व्याकुळ अंतःकरणांना प्रभू तुझं सांत्वन तुझी शांती दे पित्या आम्ही या समय तुला प्रार्थना करतो बापा. आणि प्रभू या परिस्थितीतून प्रभू या संपूर्ण जगाला प्रभू आमच्या देशाला राज्याला शहराला प्रभू तू बाहेर काढावं आम्ही या समय तुला प्रार्थना करतो बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू यातून तू लवकरात लवकर मार्ग काढ प्रभू त्या परमेश्वरा आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. लोकांना प्रभू परमेश्वरा प्रभू याचं गांभीर्य समजू दे ही देखील आम्ही या समय तुला विनंती करतो बापा. प्रभू परमेश्वरा लक्ष न घेतल्यामुळे त्या परमेश्वरा प्रभू पित्या याचा त्या परमेश्वरा जो प्रसार आहे पित्या तो फार झपाट्याने होत आहे प्रभू. संक्रमण वाढत आहे पित्या. पण प्रभू परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू त्या परमेश्वरा याला तू नियंत्रणामध्ये प्रभू आणू शकतो पित्या. प्रभू त्या परमेश्वरा तूच आमचा देव आहे जो परमेश्वर आहे पित्या प्रार्थना ऐकतो बापा. प्रभू त्या परमेश्वरा आज आम्ही मिळून तुझं प्रार्थना करतो आहोत प्रभू. तुला तुझ्यासमोर स्वतःला लीन व नम्र करतो आहोत बापा की प्रभू ही भयावह महामारीची परिस्थिती पित्या प्रभू परमेश्वरा तू घालवून दे बापा. प्रभू परमेश्वरा तू नष्ट कर प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा एक सुखकर आरोग्यमय वातावरण प्रभू प्रत्येकाकरिता तू उपलब्ध करून द्यावं या समय आम्ही तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो प्रभू. त्या परमेश्वरा आज या प्रार्थनेच्या माध्यमातून आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श केला प्रभू. आम्हाला प्रभू त्या परमेश्वरा तुझ्या वचनातून प्रभू तुझी दैवी वाणी तू दिलीस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. प्रभू बापा आम्ही या समय तुला प्रार्थना करतो प्रभू. या उपासनेमध्ये आपलं तन मन प्रभू आम्ही दिलेलं आहे पित्या. त्यासोबतच प्रभू आमच्या साप्ताहिक प्रार्थनेचा ऐच्छिक दान प्रभू आम्ही तुझ्या भांडारामध्ये समर्पित केलेलं आहे पित्या. प्रभू प्रत्येकाच्या घरांमध्ये प्रभू हे दान प्रभू तू आशीर्वादित कर बापा. प्रभू आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू त्या परमेश्वरा प्रभू याद्वारे प्रभू प्राप्त 100 पट आशीर्वाद भरभराट समृद्धी प्रत्येकाच्या घरांमध्ये नांदू दे बापा. आमची या समय तुला प्रार्थना आहे बापा. तुला दिले आणि कधीच उणं पडत नाही प्रभू. याचा प्रत्यय आणि याचा अनुभव प्रभू परमेश्वरा प्रभू समृद्धीच्या स्वरूपात आशीर्वाद भरभराटीच्या स्वरूपात बरकतीच्या स्वरूपात प्रत्येक कुटुंबांमध्ये तू द्यावा आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. या दानासह प्रभू आम्ही आपलं समर्पण तुला करीतो. तुझे आभार मानितो. आजची प्रार्थना तू आमच्याकरिता आशीर्वादित केली पित्या. पुन्हा एक वार प्रभू आमचं जीवन आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. मान महिमा गौरव आदर सन्मान प्रभू राय आम्ही केवळ तुला समर्पित करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा पुन्हा एक वार प्रभू या दानासह आमचं समर्पण तुला करीत प्रभू राया आमच्या प्रत्येक कुटुंबांना तुझ्या हातामध्ये देत. प्रत्येक विश्वासणारे आज जे या प्रार्थनेद्वारे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये समर्पित करेल. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे जसे आम्ही आपल्या ऋण्यासून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो. आणि मास स्पर्शित आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती कृपा व सहभागिता येथून पेसला सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाची स्तुती असो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो आजची भक्ती प्रभू परमेश्वराने आम्हाकरिता आशीर्वादित केली म्हणून त्या जिवंत देवाची स्तुती असो. आपण प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये असूया आणि एकमेकांना आपण विशेष करून प्रार्थनेमध्ये उचलून धरूया. परमेश्वर देवाने आम्हाला सांभाळावं आशीर्वादित करावं आणि त्याच्या दयेकृपेने त्याने आम्हाला भरावं. आणि त्याचे जे विशेषाधिकार आहे तो आमचा सूर्य आहे तो आमची ढाल आहे आणि तो आम्हावर कृपा करणारा परमेश्वर आहे. उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही. परमेश्वराचे हे आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होतील अशी देखील प्रभूचरणी आपण सदुदित प्रार्थना करूया. परमेश्वर आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करू. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.